हे जो पवित्र आत्मा या त्रैक्याच्या नावात स्वागत करत आहे. प्रियानो, उपवास आपल्या प्रत्येकाचा विशेष करून आनंदाचा आवडीचा असा समय असतो. आणि पर्सनली म्हणजे ज्या दिवसापासून मला समजायला लागले त्या दिवसापासून खरोखर या 40 दिवसामध्ये एक अद्भुत सामर्थ्य देव मला प्रकट करत असतो, जे खरोखर त्या उपवासाकडे त्या गांभीर्याने पाहत असतात किंवा देव आमच्या जीवनात हे दिवस का जोडतो हे समजण्याचं ज्यांना अवलंबून होतो त्यांच्यासाठी खरोखर 40 दिवस खरोखर आशीर्वादाचे खरोखर आत्मिक लाभाचे ठरतात. आणि तुम्ही प्रत्येकाने याचा अनुभव घेतलेला आहे. आणि खरोखर मी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा परत तेच बोलणार आहे की देवाला धन्यवाद द्या प्रियानो, कारण की आज देवाने पुन्हा एकदा आम्हाला पश्चाताप करण्याची संधी दिलेली आहे. कारण की या जगात आमच्याकडनं प्रत्येकाकडनं चुका होतात, पापे होतात, अनुचित घटना घडत असतात. परंतु आमचा देव इतका कनवाळू आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे, मंदक्रोध आहे. त्याच्या उपमा त्याला जितक्या देऊ तितक्या कमी आहे प्रियानो. आणि पुष्कळ वेळा आम्ही देवाला घाबरतो आणि देवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. कारण की बायबलमध्ये असे कित्येक उदाहरण आहेत प्रियानो की ज्या क्षणी लोकांनी पाप केले त्यावेळेस ते देवाकडे न जाता देवापासून लपले किंवा देवापासून दूर गेले. पहिलंच उदाहरण म्हणजे आपल्याला 3ऱ्या अध्यायातच, उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायातच पाहावयास भेटतं. ज्यावेळेस आदाम आणि हव्वा पाप करतात त्यावेळेस काय होते, परमेश्वर स्वतःहून त्यांच्याकडे येत असताना ते काय करत आहे, देवाकडे नाही जाता कुठे जाऊन लागतात ते झाडाच्या मागं लपलेले. म्हणजे या ठिकाणी ज्या वेळेस प्रियांनो आम्ही पाप करतो, आमची पहिली ॲक्शन काय असते, वी हाईड आवर सेल्फ फ्रॉम द गॉड. आम्ही देवापासून स्वतःला दूर नेण्याचा प्रयत्न करतो. आणि कित्येक असे उदाहरण प्रियांनो आम्ही पाहतो की आमचे भाऊ बहीण चर्चला का येत नाही, कारण की त्यांना त्यांचे पाप भीतीदायक वाटतात की आम्ही पाळसे इतके पाप केलेत की आम्हाला चर्चला येण्याची भीती वाटते. मला कित्येक असे माझे आपले चर्चचे मेंबर आहेत की जे प्रबोधन घेत नाही, कारण की ते म्हणतात पाळसे आमची पाप आम्हाला त्या प्रबोधन घेण्यासाठी हिंडरन्स बनतात. एक प्रकारे काय करतो प्रियानो, आम्ही त्यावेळेस देवापासून स्वतःला दूर नेण्याचा प्रयत्न करतो. आदम हव्याने तेच केलेलं आहे. तीच गोष्ट प्रियानो पेत्राने सुद्धा केलेली. या ठिकाणी पेत्र काय म्हणतो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा साक्षात्कार त्याला होतो त्यावेळेस पेत्र काय म्हणते, माझ्यापासून दूर जा. बायबल स्पष्ट रीतीने सांगतो, पेत्राच्या मुखाचा शब्द आहे तो म्हणतो माझ्यापासून तू दूर जा. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पाप्याची पहिली रिॲक्शन काय आहे, हे देवा तू माझपासून दूर जा. जर आम्ही स्तोत्र 32 आणि 3 आणि 4 वाचलं तर स्तोत्रकर्ता सुद्धा या ठिकाणी तेच बोलत आहे. जर आपण स्तोत्र 32, 3 आणि 4 वाचलं त्याच्यामध्ये हेच लिहिलेलं आहे. स्तोत्रकर्ता म्हणत आहे, मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कणण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली, कारण रात्रंदिवस तुझा हाताचा भार माझ्यावर होता. उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातून जीवनरस सुकून गेला होता. कारण की ज्यापर्यंत मी माझे पापे कबूल करत नाही या ठिकाणी माझं अंतःकरण मला खात असतं प्रियानो, आणि ते मला देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत असतं. या ठिकाणी नॅचरल सिक्वेन्स टू सीन इज नॉट रिपेंटन्स. ज्यावेळेस मी पश्चाताप करत नाही, समजून घ्या प्रियानो की मी पापामध्ये अजून स्वतःला जास्त गुरफटून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचा परिणाम काय होतो प्रियानो, माझ्या जीवनात एकावर एक असे संकटांच्या मग पुढं आगास देव टाकत असतो किंवा देत असतो. आणि हीच गोष्ट या ठिकाणी दाविदाच्या बाबतीत घडलेली. डेव्हिड वॉज इन लव्ह विथ गॉड. दावीद हा परमेश्वराचा प्रिय होता प्रियानो, परंतु तरीसुद्धा या ठिकाणी त्याच्याकडनं चूक झालेली. चूक का झालेली आहे, कारण की त्याच्या जीवनामध्ये पश्चाताप आम्हाला खूप उशिरा दिसलेला आहे.
पश्चाताप करतो दावीद, परंतु खूप उशिरा करतोय. आणि तीच गोष्ट या ठिकाणी आजच्या आमच्या संदेशामध्ये आम्ही पाहणार आहोत. दुसरा इतिहास 2 शमूएल याचा 12वा अध्याय. या ठिकाणी परमेश्वर आमच्याकडनं जो पश्चाताप अपेक्षित करतो, तो जेन्युइन म्हणजे ज्याच्यामध्ये खोटारडेपणा नाही तर खऱ्याचा पश्चाताप परमेश्वर अपेक्षित करतो. ती गोष्ट या ठिकाणी दावीदाला सांगण्यासाठी परमेश्वर स्वतः त्याच्याकडे येतो. प्रियांनो, बायबल जर आम्ही वाचलं तर या ठिकाणी उत्तम रीतीने परमेश्वर दावीदाशी बोलतो. त्याच्यासाठी नाथान संदेष्टाला परमेश्वर पाठवतो. नाथान संदेष्टा एक त्याला हे देतो, पॅराबल सांगतो. त्या पॅराबलद्वारे तो त्याच्याशी बोलतो, एक गोष्ट सांगतो. त्या गोष्टीद्वारे या ठिकाणी परमेश्वर दावीदाला त्याची पाप दाखवून देतो. या ठिकाणी ज्या वेळेस आम्ही पॅराबल वाचतो त्यावेळेस आम्हाला बघा प्रियानो, आम्हाला म्हणजे दावीदाविषयी आम्ही किती चांगलं ऐकतो, राईट ना? दावीदाविषयी बायबल किती चांगलं सांगतं. तरीसुद्धा ज्यावेळेस आम्ही हा पॅराग्राफ तुम्ही हे चॅप्टर 10, 11 आणि 12 वाचा प्रियांनो, एका वचनाद्वारे आम्हाला दिसून येतं की दावीद राजाने 10 आज्ञांमधल्या 6 आज्ञा मोडलेल्या आहेत. प्रियांनो, 10 आज्ञांमधल्या 6 आज्ञा दावीद राजा मोडतो. ज्या वेळेस परमेश्वर स्वतः त्याला त्याच्यासाठी ते बोलतो प्रियांनो की तू काय केलेले, तुझं परमेश्वर त्याला दाखवतो. ॲक्च्युली परमेश्वर त्याला म्हणतो की तू काय केलेले, की तू उरिया हित्ती याची बायको आपल्याकडे घेऊन आलेला आहेस. आणि त्यावेळेस तू काय केले, माझ्यापासून स्वतःला तिच्याकडे आकर्षित केलेले. म्हणजे तुझं मन माझ्यावरनं हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी परमेश्वराची पहिली आज्ञा दावीद राजा मोडत आहे, तुझ्यासमोर माझ्यासमोर तुला अन्य देव नसावे. ती आज्ञा या ठिकाणी दावीद मोडतोय. त्याच्यानंतर प्रियांनो जर आम्ही पाहिल्या 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी आज्ञा, त्याच्यामध्ये हेच लिहिलेलं आहे, चोरी करू नको, तो उरिया हित्तीची बायको चोरतो. खून करू नको, तो उरियाचा खून करतो, बरोबर. त्याच्यानंतर व्याभिचार करू नको, तो अलीशिबाबरोबर व्याभिचार करतो. त्याच्यानंतर तू आपल्या शेजाऱ्याच्या परस्त्रीच्या किंवा त्याच्या संपत्तीची अभिलाषा धरू नको, ती सुद्धा तो धरतो. बघा प्रियांनो, म्हणजे आमच्या एखादी गोष्ट आम्हाला किती इझी वाटते, परंतु ती देवाच्या दृष्टीने किती भयानक पापाची ठरते. एका म्हणजे फक्त एक चूक 6 आज्ञा तोडतात, 6 आज्ञा. परंतु प्रियांनो आम्ही कधीच त्याचा मतितार्थ किंवा त्याचा गांभीर्य समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. कारण की पुढे ज्यावेळेस परमेश्वर त्याला बोलतो, दावीदाशी बोलतो. ॲक्च्युली प्रियांनो मी सर्व लिहून आणले, परंतु आय डोंट नो, मला तुम्हाला ते लिहिलेलं ऐवजी असं डायरेक्ट तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला आवडतं. या ठिकाणी ज्या वेळेस परमेश्वर त्याच्याशी बोलतो त्याला त्याच्या चुका दाखवतो. दावीदाला त्याच्या चुका दाखवतो. तो म्हणतो, पहिली चूक त्याला ज्यावेळेस त्याला त्याची चूक दाखवतो त्यावेळेस तो म्हणतो, या ठिकाणी जर आम्ही पाहिलं याच्यामध्ये लिहिलेलं आहे, अनुवादाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की ज्या वेळेस निर्गमाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे 22वा अध्याय 1 वचन, जर तुम्ही 1 मेंढी चोरली तर त्याच्याबद्दल 10 मेंढ्या द्यायच्या, असं लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी ज्यावेळेस हा पॅराबल वाचण्यात येतो त्यावेळेस दावीद राजा इतका चिडतो, म्हणतो त्या मनुष्य आता काय आहे, मरणास पात्र आहे, त्याला मरणदंड त्याला योग्य आहे. त्याच्यानंतर त्याच्याकडनं त्या 4 शेळ्या त्याच्या बदल्यात त्याला देणं गरजेचं आहे. त्यावेळेस नाथान संदेष्टा म्हणतो, आता काय उपयोग आहे, ऑलरेडी ज्या मनुष्याच्या तू जी शेळी घेतलेली आहे तो मनुष्य तर मेलेला आहे, उरिया तर मरण पावलेला आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तू त्याची बायको आणली तर तू त्याला 4 बायका कुठनं परत रिटर्न करणार आहे. तरीसुद्धा प्रियानो परमेश्वर जे बोलतो, म्हणजे ॲट द एंड मोशेचे नियमशास्त्र कोणी लिहिलेले आहेत, परमेश्वराने लिहिलेले आहेत. प्रियानो
एका मेंढीच्या बद्दल 4 मेंढ्या. आणि बायबल सांगतं, बायबल वाचा प्रियानो, दाविदाचे 4 पुत्र परमेश्वर मारतो. 4 पुत्रांचा परमेश्वर बदला घेतो. आमचा परमेश्वर प्रियानो आम्हाला दिसतो खूप प्रेमळ आहे, खूप कनवाळू आहे, खूप दयाळू आहे, परंतु त्याला पापाचा तितकाच राग सुद्धा आहे. या ठिकाणी परमेश्वर दाविदाचे 4 पुत्र मानतो. त्याच्यानंतर या ठिकाणी या अध्यायामध्ये परमेश्वर म्हणतो की या ठिकाणी मी तुला सोडणार नाही. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की आता तलवार तुझे घर सोडणार नाही. 10व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, आता तलवार तुझे घर सोडणार नाही. आम्ही त्याच्यानंतर पाहतो प्रियानो, दावीद राजाचं जो संपूर्ण आयुष्य युद्ध करण्यामध्ये जातं. शल्मोन राजाच्या काळात थोडी शांतता असते. शल्मोन राजाचं राज्य संपतं, लगेच इस्रायल राष्ट्र 2 गटामध्ये विभागलं जातं. बेंजामिन आणि यहुदा एका साईडला आणि बाकीचे 10 किंगडम्स वेगळ्या साईडला, आणि त्यांच्यामध्ये आयुष्यभर युद्ध चालतं. त्याच्यानंतर आजूबाजूचे बॅबिलोन प्रांत, नंतर आजूबाजूचे सर्व आमोन प्रांत, मोवाब प्रांत यांच्याबरोबर इस्रायल राष्ट्राचं आयुष्यभर युद्ध चाललं. इवन ॲट प्रेझेंटसुद्धा इस्रायल अशांततेने भरलेला देश आहे. परमेश्वर हे कधी बोललेलं आहे? इसवी सन पूर्व 1000 वर्षापूर्वी, की तलवार तुझे घर सोडणार नाही. आणि इस्रायलला आज सुद्धा तलवारीने सोडलं नाही. एक पाप, त्याचा परिणाम पुढे जाऊन असं लिहिलं, परमेश्वर म्हणतो, कारण काय? कारण तू मला तुच्छ मानून उरिया हित्ती याची स्त्री आपल्या घरात आणली आहे. परमेश्वर म्हणतो, पहा, मी तुझ्याच घरावर तुझवर अरिष्ट उभे करीन, तुझ्या स्त्रिया तूच देखल तुझ्या शेजाऱ्यास देईन, तो या सूर्या देखत त्यांची आबरू घेईन. तू हे काम गुप्तपणे केले, पण मी हे सर्व इस्रायल देखत या सूर्या देखत करीन. दावीद नाथानास म्हणाला, मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे. या ठिकाणी पश्चाताप कधी येतोय प्रियानो? ज्या वेळेस परमेश्वर बोलतोय, त्याला त्याच्या पापाची जाणीव करून देतो, त्यावेळेस मग दाविदाकडनं पश्चातापाचे शब्द येतात. ॲक्च्युली आपल्याला हे सिंपल शब्द वाटतात, परंतु ज्या वेळेस दावीद त्या नाथानाशी बोलतोय, तो अंतःकरणापासून पश्चातापी अंतःकरणाने बोलतोय, कारण की त्याचा परिणाम लगेच नाथान काय म्हणते पुढे? नाथान दाविदास म्हणाला, परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे, तू मरावयाचा नाही. या ठिकाणी आमचा देव कनवाळू, दयाळू, मंद क्रोध, दयामय आहे प्रियानो, परंतु तितकाच आमच्या देवाला पापाचा तिटकार आहे. या ठिकाणी देव या ठिकाणी नाथानाच्या द्वारे आमच्याशी आज बोलत आहे प्रियानो. मी म्हणत नाही म्हणजे नाथान म्हणजे तो नाथान, परंतु आज आमच्यासाठी नाथान माझा मुलगा, माझी बायको, माझा शेजारी, माझा न्यूजपेपर, माझा TV चॅनल असू शकतो. प्रश्न हा आहे की जसं दावीद नाथानाचं ऐकतो तसं मी देवाचं ऐकत आहे. कारण की दावीद ज्यावेळेस ऐकतो, या ठिकाणी त्याचा परिणाम परमेश्वर त्याच्याशी बोलतो. परमेश्वर म्हणतो, मी तुला मारणार नाही. या ठिकाणी पुढे जाऊन आम्ही पाहतो, ज्यावेळेस दावीद राजा कन्फेस करतो की मी पापी, आय एम अ सिनर, आणि या ठिकाणी त्याचाच परिणाम जो स्तोत्र 51 ह्या आजच्या या जो शास्त्रपाठ आहे त्याला धरूनच स्तोत्र 51 दावीद राजा लिहितो प्रियानो. घरी गेल्यानंतर वाचा, पश्चातापाचं स्तोत्र आहे प्रियानो. ज्यावेळेस बायबल त्याचं हेडिंगसुद्धा तेच आहे, दावीद राजा ज्यावेळेस बेतशेबेबरोबर समागमन करतो त्याच्यानंतर ते हे स्तोत्र लिहितो प्रियानो. आणि त्या स्तोत्रामध्ये दावीद राजाची एक पश्चातापाची प्रार्थना, खूप सुंदर प्रार्थना आहे. आणि त्याच्यामुळे तो पश्चाताप करतो, कन्फेस करतो, आपले पाप कबूल करतो. त्याचा परिणाम देव त्याला रिस्टोर करतो, म्हणजे त्याला पुन्हा पुनर्स्थापित करतो. ही गोष्ट शौलाच्या बाबतीत घडलेली नाही,
कारण की प्रियांना पुष्कळ वेळा आम्हाला वाटतं की देव पार्शल आहे, म्हणजे जे बायबल वाचतात त्यांना वाटू शकतो की देव पार्शल आहे. शौलाला देवाने का नाही क्षमा केली? कारण की याच्या अगोदर शौल राजा होता, बरोबर ना? दाविदाच्या अगोदर शौल वॉज द किंग ऑफ द इस्रायल. मग देवाने शौलाला का क्षमा केली नाही? परंतु शौलाचं चरित्र वाचा प्रियांनो, शाऊल या ठिकाणी कधीच पश्चाताप करत नाही. शाऊल या ठिकाणी प्रत्येक वेळेस प्रजेकडे डोळेला म्हणजे हात दाखवतो की त्यांनी मला सांगितलं म्हणून मी होमबली केला. शमूएला तू उशिरा आला म्हणून मी होमबली केला. त्याच्यानंतर शमूएल एका ठिकाणी म्हणतो की सर्वांची कत्तल कर. त्यावेळेस त्या ठिकाणी सुद्धा शौल राजा सर्वांची कत्तल करत नाही. काही चांगले हट्टेकट्टे जनावरं आणि चांगले लोकांना तो ठेवतो, शाबूत ठेवतो, राजाला पण शाबूत ठेवतो. त्यावेळेस शमूएल त्याच्यावर भडकतो की तुला सर्वांना मारायला सांगितलं तर तू सगळ्यांना का नाही मारलं? त्यावेळेस सुद्धा तो क्षमा नाही मागत किंवा पश्चाताप नाही करत. तो म्हणतो मी याच्यासाठी ठेवलं की ते हट्टेकट्टे होते, ते मजबूत होते. या ठिकाणी त्याच्यामुळे शौलामध्ये कधीच पश्चाताप नव्हता आणि त्याच्यामुळे परमेश्वराने त्याला आपल्या गादीवरून झिडकावून टाकलं. या ठिकाणी यहुदाने पण पश्चाताप केला नाही प्रियानो. यहुदा म्हणजे तामार बरोबर ज्याने हे केलं आहे, आपल्या सुनेबरोबर जो झोपला. वाचा तुम्ही यहुदाचं जीवनचरित्र. परंतु या ठिकाणी दावीद राजा बोलतो मी पापी, मज पाप्यावर दया कर. आणि या ठिकाणी परमेश्वर त्याला क्षमा करतो. या ठिकाणी ज्या वेळेस देवाचं वचन आम्हाला येतं ना प्रियानो, द प्रिन्सिपल ऑफ गॉड्स वर्ड दॅट ब्रिंग्स डिसिप्लिन. ज्यावेळेस परमेश्वर आमच्याशी बोलतो, आमच्या जीवनात काय तर प्रियानो एक शिस्त येते. त्या ठिकाणी देवाचं वचन आमच्या जीवनात शिस्त आणते. त्याच्यामुळं जर आम्ही गलती करासपत्र याचा 5वा अध्याय 7वं वचन जर वाचलं, त्याच्यामध्ये संत पौल म्हणत आहे गलती करासपत्र याचा 5वा अध्याय वचन 7 कुणाला भेटलं तर कृपा करून वाचा. गलेशियन्स चॅप्टर 5 वर्स 7. तुम्ही चांगले धावत होता, मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कोणी अडथळा केला. या ठिकाणी संत पौल म्हणत आहे तुम्ही इतक्या दिवस जर सत्याला धरून धावत होता तर तुम्हाला कोणी अडथळा केला? सैतानाने केला असेल तर सैतानाला तुम्ही पायदळी का नाही तोडवलं? सैतानाला पायदळी तोडवा, कारण की प्रियानो येशू ख्रिस्तामध्ये विजय आहे. आणि ही गोष्ट ज्या त्या लोकांना समजलं त्यांचं जीवन परिवर्तित झालं. या ठिकाणी ज्यावेळेस देवाचं वचन दाविदाशी बोलतो, दाविदाच्या जीवनात या ठिकाणी काय होतं प्रियानो, एक शिस्त येते, एक नियम लागून होतं. त्यामुळे लोक तो परमेश्वराला धरून आपलं जीवन जगतो. त्याच्यामुळे 9 आणि 10 वचनामध्ये लिहिलेलं आहे तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य का केले? उरिया इतिहासात तू तलवारीने घात केला, त्याची बायको आपल्या घरात घातली आणि उरियाचा अम्मोन्याच्या तलवारीने वध करविला. तर आता तलवार तुझे घर सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ मानून उरिया इतिचा याची स्त्री आपल्या घरात घातली आहे. या ठिकाणी ज्या वेळेस परमेश्वर हे वचन, शिस्तीचे वचन दाविदाशी बोलतो, या ठिकाणी दावीद स्वतःला गळतो प्रियाने, स्वतःचं चुका त्याला समजतात. या ठिकाणी त्याच्यामुळे गॉड्स डिसिप्लिन इन डेव्हिड्स लाईफ इज डायरेक्ट रिफ्लेक्शन ऑन डेव्हिड्स सीन्स. या ठिकाणी देव डायरेक्ट दावीदाला त्याचे पाप चुका दाखवून देत आहे की तू काय केलेले आहेस, आणि त्याच्यामुळे मला तुला शिस्त लावणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जर इर्मयाचा 2रा अध्याय आणि 19वं वचन जर आम्ही वाचलं, त्याच्यामध्ये इर्मयाद्वारे परमेश्वर आमच्याशी बोलतो प्रियानो. इर्मयाचं पुस्तक वाचा, 40 दिवसामध्ये तुमचं जीवन नक्कीच प्रभावित होईल किंवा आशीर्वादित होईल. इर्मयाचा 2रा अध्याय 19व्या वचनामध्ये परमेश्वर बोलतो तुझीच दृष्टता तुला शासन करेल, तुझीच दृष्टता तुला शासन करील, तुझीच धर्मभ्रष्टता तुला शिक्षा करील.
तर हे समजून घेऊन ध्यानात आण की परमेश्वर तो तुझा देव, त्याला तू सोडली आहे आणि तुला माझा धाक वाटत नाही, ते अनिष्टकारक व क्लेशदायक आहे, असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो. क्लिअरली, स्पष्ट रीतीने परमेश्वर म्हणत आहे, तुझी दृष्टता तुला शासन करेल. माझ्या आईची नाही, माझ्या भावाची नाही, माझ्या बायकोची नाही, तर माझीच भ्रष्टता मला शासन करेल. तुझीच धर्मभ्रष्टता तुला शिक्षा करेल. हे समजून घेऊन ध्यानात आण की परमेश्वर तो तुझा देव, त्याला तू सोडिले आहे. ज्या ज्या वेळेस मी देवाला सोडतो प्रियानो, देव मला शासन करणार आहे. या ठिकाणी याकोबाचं उत्तम उदाहरण आहे प्रियानो. याकोब एक कसा होता? याकोबाचं नाव, शब्दाचा अर्थ काय आहे? फसवणारा, डिसिवर, डिसाइडफुल, जो काय युक्ती करून लुबाडणारा. बायबलमध्ये खूप वेगवेगळे शब्द याकोब या शब्दाला लावलेले, जो लुबाडून युक्ती करून लोकांना फसवतो. आणि प्रियानो, जर याकोबाचं जीवनचरित्र जर आम्ही वाचतो तर आम्हाला दिसतं जसं याकोब इतरांशी वागला तेच त्याच्या जीवनात आलं. याकोबाने सगळ्यांना फसवलं, याकोबाला पण सर्वांनी फसवलं. पहिला फसवणारा व्यक्ती म्हणजे लाबान, त्याचा सासरा. लाबानाने फसवलं. 7 वर्ष तू श्रम कर, मी तुला राहेल देईन. 7 वर्ष याकोब श्रम करतो, त्याला कोण भेटतं? लेआ भेटते. त्याच्यानंतर त्याच्या दोन्ही बायकासुद्धा त्याला फसवतात. बायबल क्लिअरली स्पष्ट रीतीने लिहिलेले आहे. लेआ पण फसवती, राहेल पण फसवती. राहेल आपल्याबरोबर आपल्या कुलदेवता घेऊन येते. त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याचे मुलंसुद्धा त्याला फसवतात. ज्यावेळेस योसेफ एक चांगला ड्रीमर असतो किंवा त्याला दृष्टांत प्राप्त होणार असतं, तर इतर भाऊ त्याचा काय करतात? त्याचा द्वेष करू लागतात. तर ते काय करतात? त्याला खड्ड्यामध्ये टाकून देतात आणि बापाला काय सांगतात? हिंस्र पशु आले आणि त्याला खाऊन गेले. म्हणजे स्वतःचे मुलंसुद्धा त्याला काय करतात? डिसीव्ह करतात. हे का घडतं प्रियानो? बायबल सांगतो, व्हॉट यू सो यू रीप. जे तुम्ही पेरता ते उगवतं प्रियानो. याकोब, आम्ही म्हणजे चांगल्या लोकांचे उदाहरण, आम्हाला बायबल, दावीद चांगला आहे, याकोब चांगला आहे, परंतु ॲट द एंड त्यांच्यामध्ये सुद्धा परमेश्वर आम्हाला दाखवून देतो की ते सुद्धा कुठेतरी चुकलेले, तर त्याबद्दल मी त्यांना शासनसुद्धा केलेलं आहे. मत्ते याचा 7वा अध्याय 2रं वचन जर आम्ही वाचलं तर बघा, मत्ते 7वा अध्याय 2रं वचन आणि 12वं वचन वाचा. मोठ्याने वाचा जरा, म्हणजे सर्वांना ऐकू येईल. मत्ते 2. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट रीतीने डोंगरावरील प्रवचनावर भर देत असताना हे साधे सोपे नियम आमच्या जीवनात लागू करत आहेत. या ठिकाणी 7वा अध्याय 2रं वचनामध्ये आणि 12व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, या ठिकाणी बघा त्याचा हेडिंगच सुवर्ण नियम. काय सुवर्ण नियम? आम्ही जगातल्या सोन्याच्या मागे इतकं धावत असतो, तो नियम प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे. सुवर्ण नियम, जसे तुमच्याशी लोकांनी वागावे अशी तुमची इच्छा आहे, तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेष्टे ग्रंथ हेच हो. आणि 2रं वचन सांगतं, ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारे तुमचा दोष काढण्यात येईल. या ठिकाणी ज्यावेळेस देव आम्हाला शिक्षा देतो किंवा आम्हाला त्रास हे देतो प्रियानो, पनिशमेंट करतो, समजून घ्या प्रियानो, त्याच्यामागे देवाचा काहीतरी चांगला उद्देश आहे. आणि या ठिकाणी 3री घटना घडत आहे, ती म्हणजे द प्रॉमिसेस ऑफ गॉड्स वर्ड्स दॅट ब्रिंग होप. ज्यावेळेस या पहिली गोष्ट काय केली? देव स्वतः आलाय, त्याच्याशी बोललेला आहे, नथानाच्याद्वारे देव बोललेला आहे. त्याच्यानंतर प्रियानो देव आपल्या वचनाद्वारे या ठिकाणी दाविदाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहे. 3री घटना, द प्रॉमिसेस ऑफ गॉड्स वर्ड्स दॅट ब्रिंग्स
हो, या ठिकाणी ज्या वेळेस दावीद राजा कबूल करतो की मी पाप केलेला आहे, आय हॅव सीन, 13व्या वचनामध्ये म्हणतो की मी परमेश्वराविरुद्ध पाप केलेले. दावीद नातानास म्हणाला मी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. त्यावेळेस परमेश्वर त्याला प्रतिवचन देतो की या ठिकाणी परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे, तू मरावायचा नाही, तू मरावायचा नाही. 14व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की परंतु या ठिकाणी तुझ्या पापामुळे तुझ्या घरात तलवार कायमस्वरूपी राहणार आहे, तुझा पुत्र जो बेतशेबेपासून तुला होणार आहे तो मरणार आहे. मी पाहतो प्रियानो, त्यानंतर दावीद राजा उपवास करतो, कारण की बेतशेबेपासून त्याला पुत्र होतो आणि तो इतका भयानक असा आजारी पडतो की या ठिकाणी दावीद राजा 7 दिवस उपवास करतो. आणि त्या आपल्यासारखे त्यांचे उपवास नाहीत प्रियानो, कडक उपवास, राखेमध्ये बसणं, अन्न पाणी सर्वांचा त्याग करणं, ऐश्वर्याचा त्याग करणं. 7 दिवस तो परमेश्वराची काय करत आहे, अनभाग मागत आहे. परंतु परमेश्वर, परत सांगतो, ज्याला पापाचा राग आहे परंतु पापी मनुष्यावर तो प्रेम करतो प्रियानो, तो परमेश्वर दाविदाच्या त्या पुत्राला काय करतो, मारून टाकतो. या ठिकाणी उपवास करतो, परंतु प्रार्थना पण करतो, परंतु त्या उपवास आणि प्रार्थनेला उत्तर का भेटत नाही प्रियानो? त्याचं उत्तर आम्हाला बायबलमध्ये आम्ही जे पाहिलं की एक चूक परमेश्वराच्या किती आज्ञा तोडतात, हे 6 आज्ञा तोडतात प्रियानो. आज आपण सुद्धा विचार करूया प्रियानो की या जगात एक ख्रिस्ती जीवन जगत असताना चालता बोलता प्रियानो आम्ही किती आज्ञा तोडतो प्रियानो. जर दाविदाविषयी असे लिहिलेले की देवाला प्रिय, बायबल स्पष्ट सांगतं की देवाला प्रिय असा हा दावीद होता प्रियानो. त्याला जर देव इतका शासन करतो तर मग मला तो किती शासन करेल प्रियानो. तर आज आपण देव संधी देत आहे प्रियानो, म्हणून मी सांगतो की या 40 दिवसाचा सदुपयोग करा प्रियानो. ट्रेनमध्ये तुम्ही कामाला जात आहात, 15 मिनटं अर्धा तास व्हॉट्सअप नका बघू, व्हिडिओ नका बघू, त्याच्याऐवजी ऑडिओ बायबल डाउनलोड करा, कानात इयरफोन लावा, 10 ते 15 मिनटं देवाचे वचन ऐका प्रियानो. ते पण शक्य नसेल तर डोळे बंद करा, देवाशी डायरेक्ट कनेक्शन लावा. कारण की आमचा देव म्हणत नाही की तू पवित्र मंदिरात ये किंवा तिकडं जा इकडं जा, मंदिरात येऊन बस, हिमालयात चढ आणि मग मी तुझ्याशी बोलत. ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःला कनेक्ट करणार, देव तुमच्याशी कनेक्ट होणार आहे. बघा प्रियानो, कितीतरी जण ट्रॅव्हल करतात ना, प्रवास अर्धा तास तरी करत असाल प्रियानो. बघा अर्धा तासात किती तुम्ही 40 दिवसात तुमचं जीवन अद्भुत रीतीने बदलून जाईल. आय एम चॅलेंजिंग, मी तुम्हाला गॅरंटी देतो प्रियानो. तर ह्या 40 दिवसाचा आपण सदुपयोग करूया. ज्यांना उपवास असत, प्रामाणिक सांगतो उपवास करा प्रियानो, खूप सामर्थ्य उपवासामध्ये. शक्य नसेल तर प्रार्थना करा, अर्ध्या दिवसाचे उपवास करा. जसा दावीद पश्चाताप करून देवाकडे जातो तसं रोज पश्चाताप करा. तुमची प्रार्थना रोज हीच असावी की हे देवा मज पाप्यावर दया कर. परंतु याचा अर्थ नाही की परत देवा मी पाप करणार, नको प्लीज. मग त्याला काहीच अर्थ नाही ना, देवाची प्रार्थना ऐकणार पण नाही. ट्राय टू कम अप, त्याच्यातून बाहेर या. नक्कीच ज्यावेळेस देवाला मागसाल ना, देव तुम्हाला बदलून टाकणार. आज देव आम्हाला एक संधी देत आहे. दाविदाचं सिंपल उदाहरण आहे प्रियानो. एक चूक केली त्याने, परंतु त्याचा परिणाम किती त्याला भोगावा लागला आहे. तरीसुद्धा मनुष्य प्राणी प्रियानो, मला अजून खूप सांगायची इच्छा आहे परंतु वेळ मला परमिट करत नाही. जर तुम्ही दुसरा इतिहासाचा शेवटचा अध्याय वाचला ना, त्याच्यामध्ये बहुतेक शक्य आत्ताच वाचत होतो मी, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की सैतानाने दाविदाच्या अंतःकरणात टाकलं की तू जनगणना कर, शिरगंती कर. बघा प्रियानो, म्हणजे म्हणून तर संत पौल म्हणतो जे उभे आहेत, म्हणून
जे आम्ही स्वतःला खूप धार्मिक समजतो ना, त्यांच्यासाठी संत पौल म्हणतो जे उभे आहेत त्यांनी पडू नये म्हणून सांभाळा. म्हणजे सैतान तुम्हाला ग्रॅब करू नये, सैतान तुम्हाला पकडू नये म्हणून तुम्ही सांभाळा. कारण की प्रियानो, तो सैतान कुठल्या मार्गाने मला कसा मारण, कसा पकडन, कसा गिळन कुणालाच समजणार नाही, कसं कुणालाच समजत नाही. आणि या ठिकाणी दाविदाच्या अंतकरणात सैतानाने टाकलं की तू काय कर, जनगणना कर, शिरगंती कर, म्हणजे तुझ्याकडं किती सैनिक आहे. त्याच्या मागे त्याचा हेतू काय होता की मला समजावं की माझ्याकडे किती सैनिक आहे, मग माझ्या आजूबाजूच्या देशांवर मी काय करेन, प्रभुत्व गाजवून त्यांना दाखवून की माझ्याकडे इतकं सैन्य आहे. त्यावेळेस बघा तरीसुद्धा देव बोलतो, त्याचा सेनापती त्याचा याजक ते दोघं त्याला म्हणतात की तू कशाला शिरगंती करतोय, तू नको करू, काय तुला गरजच नाही, देव तुझ्याबरोबर असताना तू एक गोष्ट नको करू, पापात नको पडू. तरी दावीद त्यांचं ऐकत नाही प्रिया. आणि 9 महिने काहीतरी 9 महिन्याने पुढे 21 दिवस का काहीतरी संपूर्ण इस्रायलाची जनगणना करण्यात येते. आणि त्याच्यानंतर परमेश्वराचा कोप दाविदावर येतो. गाद संदेशाद्वारे परमेश्वर दाविदाला बोलतो की तुझ्यासमोर मी 3 पर्याय सोडतो, तू निवड काय करायचे. एक तर 7 वर्ष दुष्काळ, किंवा 3 महिने किंवा 3 वर्ष तुला आजूबाजूचे सैन्य छळणार, किंवा 3 दिवस तू माझ्या हातात पडायचं, देवाच्या हातात. तर त्या ठिकाणी देव त्याला लगेच पश्चाताप पण होतो प्रियानो. दाविदाला तिथं पण परत पश्चाताप पण होतो. तो म्हणतो इट इज बेटर टू गो इन द हँड ऑफ गॉड दॅन द हँड ऑफ द मॅन. मनुष्याच्या हातात पडण्यापेक्षा देवाच्या हातात पडणं कधीही चांगलं. कारण की आमचा परमेश्वर कृपाळू, कनवळू, दयाळू असे शब्द दावीद त्या ठिकाणी उच्चारतो. आणि या ठिकाणी मग तो दावीद राजा म्हणतो परमेश्वरा मला तुझ्या हातात पडलेलं आवडेल. आणि त्याच्यानंतर बायबल सांगतं की परमेश्वराचा दूत येतो आणि या ठिकाणी इस्रायल राष्ट्रांच्या मनुष्याची कत्तल करायला लागतो. त्या 3 दिवसात किती लोक मरतात माहिती आहे? अंदाजे 70,000. चूक कोण करतंय? चूक करणारा वेगळा, शिक्षा कोण भोगतंय? सेम कंडिशन आज युक्रेनची पण येते. चूक करणारा तर मजेत आहे, परंतु आमच्यासारखे सामान्य लोकांना कधी कधी दुसऱ्यांच्या चुकांची शिक्षा भोगायला लागते. दावीद चूक करतो, 70,000 लोक मरण पावते. त्याच्यानंतर परमेश्वराला पश्चाताप होतो. प्रिया बघा, इतका आमचा देव चांगला आहे. बायबल स्पष्ट रीतीने म्हणतो की ज्यावेळेस तो येरुशलेमच्या जवळ येतो परमेश्वराचा दूत, त्यावेळेस त्याला पश्चाताप होतो की मी एवढे 70,000 लोक मारले. त्यावेळेस मग परमेश्वर आपला हात शांत करतो. परंतु एका मनुष्याची चुका 70,000 लोकांचे बळी घेऊन जातात. हा दावीद, आम्हाला वाटतं की दावीद दावीद दावीद, परंतु बघा प्रियानो, दाविदाच्या जीवनात 3 असे पाप आहेत प्रियानो, ज्याची खूप भयानक शिक्षा बायबलमध्ये दाखवलेल्या आहेत. 2 पाप मी सांगितले, 3रं पाप तुमच्यासाठी मी ठेवलेले, तुम्ही शोधा, तुम्हाला भेटलं तर मला आनंद होईल प्रियानो. तर प्रियानो, आज दावीद आमच्याबरोबर बोलत आहे. बेतशेबेचे पाप त्याच्या जीवनात काय झालं, संपूर्ण इस्रायल राष्ट्राला आजपर्यंत ते भोगत आहे. जनगणना केली, 70,000 पुरुष गेले, म्हणजे त्यांचं विधवा स्त्रिया, त्यांचे लेकरांचे काय हाल झाले असणार प्रिया. एक इमॅजिन करा प्रियानो, आज युक्रेन तुमच्या डोळ्यासमोर येऊ द्या प्रियानो. आज युक्रेनसाठी प्रार्थना करा. फक्त निर्धावलेले काय चालले काय नाही याच्यामध्ये आयुष्य व्यतीत नका करू प्रियानो. आज आमची रिस्पॉन्सिबिलिटी, कारण की पवित्र जनांची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ आहे प्रियानो. धार्मिकाची प्रार्थना देव ऐकतो. आज तुमची प्रार्थना देव ऐकण्यास तयार आहे, परंतु तुम्ही देवाकडे येण्यास तयार आहे का, महत्त्वाचा प्रश्न. आज दाविदाच्या माध्यमातून देव आमच्याशी बोलत असताना प्रियानो पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचे राज्य जवळ आलेले. परमेश्वर करू या वचनाद्वारे तुम्हाला मला देवामध्ये अधिक मजबूत ख्रिस्ती जीवन जगण्यास परमेश्वराचा पवित्र आत्मा सहाय्य करो. आमेन.